बाय चितळे बंधू। आपण बघतोय एबीपी माझा आणि आता बातमी येते आयआयटी बॉम्बेच्या नावावरून पेटलेल्या राजकारणासंदर्भातली। केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी मुंबईऐवजी बॉम्बे नावाच्या वापराच्या केलेल्या समर्थनामुळे आता खळबळ उडाली आहे। आयआयटीच्या नावातलं बॉम्बे तसंच ठेवण्यात आलं, त्याचं मुंबई करण्यात आलं नाही, हे चांगलंच झालं असं धक्कादायक वक्तव्य मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी सोमवारी केलं होतं आणि त्यानंतर आता चहूबाजूंनी टीकेची झोड उठली आहे। Therefore, and as was being mentioned, as far as IIT Bombay is concerned, thank God it stayed with this name. It was not done Mumbai. So that's why another compliment to you. And also proof of Madras. It remains IIT Madras. तर केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी आयआयटी मुंबईबाबत केलेल्या वक्तव्यावरून राज ठाकरेंनी त्यांचा चांगलाच समाचार घेतलाय। मुंबई आणि एमएमआर गुजरातला जोडण्याचा प्रयत्न आहे का, संतप्त सवाल राज ठाकरेंनी केलाय। त्यांनी नेमकं काय म्हटलंय ते बघूया। जितेंद्र सिंग यांचं विधान हे सरकारच्या मानसिकतेचं एक प्रतीक आहे। मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा डाव मराठी नेते आणि जनतेने उधळून लावलाय आणि मराठी मुंबई महाराष्ट्रातच राहिली। गेल्या अनेक दशकांची यांच्या पोटात साचलेली मळमळ पुन्हा एकदा ओकायला सुरुवात झाली। खरं तर जितेंद्र सिंग यांचा मुंबईशी काही संबंध नाही, ना महाराष्ट्राशी ना गुजरातशी। ते येतात जम्मूमधून, पण आपल्या शीर्ष नेतृत्वाच्या मनात काय चाललं आहे ते ओळखून तसं बोलून शाबासकी मिळवणं हाच त्यांचा उद्देश आहे, असे या पोस्टमध्ये राज ठाकरेंनी म्हटलंय आणि टीका केली। दरम्यान या संदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्याचं भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं। आयआयटी मुंबईचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवावा अशी चर्चा झाल्याचं किरीट सोमय्या म्हणतात। एकाने रंग बदलला, दुसऱ्याने बदलला, एकाने अर्धी गोल टोपी लावली, आता दुसरे छोटे भाऊ पण गोल टोपी, पण तरीही मुंबईत त्यांना काही स्थान मिळत नाही। म्हणून पुन्हा एकदा मुंबई वाद। अरे आयआयटी बॉम्बे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाही होतो, आम्हाला पटत नाही। बॉम्बे हायकोर्ट आज पण आहे, आम्हाला आवडत नाही। मी स्वतः प्रस्ताव दिला होता। आता माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे। मी त्यांना प्रार्थना केली आहे की महाराष्ट्र सरकारने आयआयटी मुंबई नावासाठीचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवावा। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांच्याशी काल रात्री आणि आता दुपारी परत चर्चा झाली आहे। महाराष्ट्र सरकार असा प्रस्ताव पाठवणार। आम्हाला आयआयटी मुंबई हवा आहे, आम्हाला हायकोर्टचं नाव पण मुंबई करून हवा आहे। परंतु आता त्यांना दिसतंय की पराभव समोर आहे, म्हणून कोणी भाषावाद असा प्रकारचा बॉम्बे वाद पुन्हा निर्माण करायचा प्रयत्न केला तरी आता हिरवे वस्त्रधारी ठाकरे बंधूंना मुंबईतला मराठी हिंदू नाही, सगळेच हिंदू धडा शिकवणार। आणि आता दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत बातम्यांचं अर्धशतक मध्ये। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी 24 तासात